तुमच्या पक्षाच्या प्रतोदाकडनं जसं नावं आलेली आहे, मी ती नावं तसंच जाणार आहे सिरियलमध्ये. तुम्ही किती हात वरती केलं तरी देखील होणार नाही. सदाभाऊ, जे पद्धत तुमच्या प्रतोदाने नाव दिलं तसंच मला घ्यावं लागेल, असं डायरेक्ट घेता येणार नाही. तर जर संबंधित कोण सदस्य अनुपस्थित असेल आणि तुम्ही असाल तर मग तुमचं नाव झाले. सर्वांची नावं आहे, मी शक्यतो जेवढं जास्तीत जास्त सर्वांनाच बोलण्याची संधी देणार आहे. अनिलजी. सभापती महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हणजे प्रस्तावाची सुरुवात अंबादास दानवेंनी केल्यामुळे वेळेचं भान आणि त्यांनी जे काही मुद्दे आत्तापर्यंत कोणी मांडलेले आहेत ते मी काही पुन्हा मांडणार नाही. परंतु ह्या सभागृहात मी 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला आलो त्यावेळेला ह्या सभागृह कसं चालतं, या सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षाचं काम काय, विरोधी पक्षाचं काम काय, सत्तारूढ पक्षाने काय करायचं असतं, विरोधी पक्षाने काय करायचं असतं, ही सगळ्यांची भाषणं मी वाचली आणि माझ्या एक लक्षात आलं की सत्तारूढ पक्षाने आपण काय करतो, लोकांसाठी आपल्या काय योजना आहेत, लोकांसाठी आमच्या मनात काय विचार आहेत, लोकांच्यासाठी या लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आमचं जर सरकार बनवलेलं आहे तर आमच्या सरकारची कर्तव्य काय, हे सत्तारूढ पक्षाचं काम आहे. आणि विरोधी पक्षाचं काम काय आहे की विरोधी पक्षाचं काम काय, सरकार जर कुठे चुकत असेल, सरकारच्या काही ज्या योजना फसत असतील, सरकारमध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल तर त्याला आरसा दाखवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे. पण आज मी सभागृहात जे काय प्रवीण भाऊंचं भाषण ऐकलं, खरं म्हणजे काही जास्त बोलणार नव्हतो, पण प्रवीण भाऊंच्या भाषणामध्ये मला असं वाटलं की हा 259चा प्रस्ताव हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या किंवा सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडायला पाहिजे, अशी एक साधारण त्यांची भावना होती की आम्ही काही चुकीचं त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही, आम्ही फक्त कौतुकच करायचं, असं होत नाही. मला एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक किस्सा सांगितला होता. ज्यावेळेला एकदा असेच काहीतरी माझ्यावरती पण कोण कोण काय काय बोलायचं तर मी चिडून गेलो, मी काय काम करणार नाही, दिवस रात्र काम करून लोक असे बोलतात, असं कसं काम करायचं. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं की ज्या क्षेत्रात तू आलायस ना त्या क्षेत्रात हार आणि शिव्या ह्या एकदम येतात, दोघांचीही झेलण्याची ताकद आपल्याला ठेवावी लागते, तरच तू या क्षेत्रात काम कर. तू अशी अपेक्षा करशील की लोक तुला सकाळी उठल्यापासून हारच घालतील, तुझं कौतुकच करतील, तर तसं होणार नाही. तू माझ्याकडे बघ, मी किती शिव्या खातो. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त त्यावेळेला सगळ्यात जास्त शिव्या मी खातो आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला एक प्रश्न विचार की बाबा चाललंय, बरोबर चाललंय, मी काही चुकीचं नाही ना केलं, मग जास्त काळजी करायचं नाही, आपलं काम करत राहायचं. आणि मग मला त्यांनी एक वाक्य सांगितलं, जयाच्या अंगी मोठेपण त्याच्या यातना कठीण. हा, ते बाजूला सांगा, बाजूला सांगा. हा, जयाच्या अंगी मोठेपण त्याच्या यातना कठीण. माणूस जेवढा मोठा तेवढा त्याला त्रास मोठा, तेवढा त्याच्यावरती टीका मोठी, त्याचं कौतुक मोठं. आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की सरकार तुम्ही चालवताय, तुम्ही सरकारची जे काही चांगलं केलं आहे ते तुम्ही 260च्या प्रस्तावाच्या अन्वये तुम्ही आणताच की सरकारच्या योजना काय आहेत, सरकारला ज्या काही घोषणा करायच्या असतात तर तुमच्याकडे ते हत्यार आहे, तुमच्याकडे ते आयुध आहे की ज्या आयुधाच्या माध्यमातून तुम्ही सरकार काय करणार हे सांगत असता. आणि आमच्याकडे जे आयुध आहे जे 259चं आहे की ज्याच्यामध्ये सरकारच्या चुकांवरती बोट ठेवणं, सरकारच्या कुठे कामामध्ये कमतरता आढळत असेल, सरकारमध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल. आणि म्हणून मी सगळी भाषणं ज्या वेळेला वाचली त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की विरोधी पक्षाने एवढ्या वर्षात म्हणजे जेव्हापासून झालेलं आहे सरकारच्या कौतुकाचं भाषण कधीच केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही अपेक्षा करणं की सरकारच्या कौतुकाची भाषणं अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये व्हावीत, सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे तशी अपेक्षा कृपया करू नका. आमचं काम आहे, विरोधी पक्षाचं जे काम आहे ते करणार, जसं तुमचं काम आहे
जसं यांनी सांगितलं, खरं म्हणजे तुमचं काम नसताना तुम्हाला ते काम लादतायत दरवेळेला. हे तुमचं काम नाही. तुमचं काम इकडे आहे, इकडून हे जे बसलेत ना या लाईनीत बसून आमच्या प्रश्नांना उत्तर देणं. पण नाईलाज असतो, तुम्हाला ते करावं लागतं आणि तुम्ही ते प्रामाणिक करताय, याचा आम्हाला अभिमान आहे. एक मित्र म्हणून आम्हाला आनंद आहे की तुम्ही दिलेलं कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे आणि चोख बजावताय. नाही, हे कॉम्प्लिमेंट काय माहितीये ना, याच्यात हिडन अजेंडा आहे की तुम्ही ते प्रामाणिकपणे करताय म्हणून तुम्हालाच ते काम देत आहेत. आमची म्हणजे प्रवीण भाऊंच्या बद्दल ते प्रामाणिक करतायत म्हणून ते म्हणतात प्रामाणिकपणे करताय ना, आता हेच काम करा, तुमची जबाबदारीच बदलणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने 259च्या प्रस्तावामध्ये मी काही जास्त विषयात बोलणार नाही, परंतु अंबादास दानवेंनी जे काही भाषण केलं, सतेज पाटलांनी, तर मी आकडे सगळे ऐकत होतो. आता सतेज पाटलांनी काय केलं, जे विरोधी पक्षाचं काम आहे की सत्तारूढ पक्षाला, सत्ताधारी पक्षाला आरसा दाखवणं. बघा, बाकी कोणी खोटं बोलू शकतो, पण आपल्या इकडे नियतीने एक वस्तू अशी बनवलेली आहे जी खोटं बोलत नाही, ती म्हणजे आरसा. हा, मला पण लोक म्हणतात अरे फार सुंदर दिसतो, मग मी आरशात जाऊन बघतो, मग माझ्या लक्षात येतं काय हा खोटं बोलणार नाही, बाकी कोणी खोटं बोलेल. त्यामुळे आरसा दाखवण्याचं काम यांनी केलं. यांनी जे आकडे दाखवले, तुम्ही सांगा की हे खोटे आहेत म्हणून. हे खोटे तर नाही आहेत, हे सरकारचेच आकडे आहेत. मग सरकारच्या आकड्यांमध्ये त्यांनी जे जे म्हटलं हे तर तुम्हाला मान्य करायला लागेल, कारण ते सरकारच्या वेबसाईटवरनं काढलेले आकडे आहेत, NCRB वरनं काढलेले आकडे आहेत, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे हे त्यांनी सांगितलंय. मग हे जर त्यांनी सांगितलं तर त्याच्यात त्यांनी काय चूक केली? त्यांनी हेच सांगितलं की जे काय तुम्ही सांगताय, दररोज जे काय तुम्ही कौतुक करताय, तर ही वस्तुस्थिती ही देखील आहे, ती देखील तुम्ही विचारात घ्या की ही वस्तुस्थिती आहे. आता त्या आकड्यांमध्ये मी पूर्ण जात नाही. त्यांनी जे काही विषय घेतले की त्याच्यामध्ये हेच विषय आहेत की कायदा सुव्यवस्थेवरती महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. बाकीच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र कुठे आहे? जिथे असेल पहिला तिथे असेल पहिला, जिथे असेल शेवटी तिथे असेल शेवटी. हे सरकारचे आकडे सरकारला दाखवणं याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून कृपया की 259च्या प्रस्तावावरती सत्तारूढ पक्षाने ही अपेक्षा करू नये की सगळी कौतुकाची भाषणं होतील. कौतुक करायला 90% लोक आहेत, आम्ही 10% आहोत. पण इथे 90% कौतुक करणारे लोक या दरवाजाच्या बाहेर गेल्यावर काय बोलतात ना, नाही मी तर शिवी घालतच नाहीये, पण 90% लोक तुमच्या बाजूला आहेत, आम्ही 10%च आहोत, 10%पेक्षा पण कमी आहोत. ते 10% नसताना देखील तुम्ही 10%चा कायदा लावून आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देत नाहीये. म्हणजे मी तर चुकीचं बोललो, 10%, आम्ही 10%पेक्षा खाली आहोत. तुम्ही चला एक काम करा, मी तुमच्यावर सोडतो, तुम्ही जे नाव जाहीर करा उद्यापासून करून टाका. आता करा तुम्ही. आम्ही आता दोघे मिळून तुम्हाला सांगतो, आम्ही दोघे मिळून सांगतो, तुम्ही जे नाव सांगाल आम्ही सह्या करून देतो. आम्ही दोघे इथे गटनेते बसलेलो आहोत, दोन्ही गटनेते मिळून आपल्याला सांगतो, प्रवीण दरेकर ज्यांचं नाव सांगतील ते आम्ही दोघे मान्य करतो. चला, परंतु ते द्या, एकदा तर द्या कधीतरी. अरे एवढी काय 10%ला पण तुम्ही घाबरताय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी न जाता आता मूळ मुद्द्यावर येतो. आता असं आहे की जसं यांनी सांगितलं सतेज पाटलांनी की एखादा विषय बासट टाकायचा असेल, एखादा विषय कोल्ड स्टोरेजमध्ये टाकायचा असेल, एखाद्या विषयावर उत्तरच द्यायचं नसेल, तर हल्ली एक नवीन मार्ग निघालाय की SIT जाहीर करून टाकायची, आणि SIT जाहीर झाली की तो विषय हळूहळू बासनामध्ये जातो. मला गेल्या 2 वर्षामध्ये आज या 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी ही मागणी करतोय सभागृहामध्ये की आतापर्यंत किती SIT तुम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये नेमल्या, आणि त्या SITचा ॲक्शन टेकन रिपोर्ट काय, त्याचा किती SITची कारवाई पूर्ण झालेली आहे, किती SITची चौकशा अजून बाकी आहेत,
हे तर आम्हाला कळू देत, हा तर आमचा अधिकार आहे. ॲक्शन टेकन रिपोर्ट तर सांगा. आणि असं झालं आहे की येऊन मंत्र्यांनी घोषणा करायची, त्याच्यावरती कुठली कारवाई करायची नाही. महसूल मंत्र्यांच्या बाबतीत आपण सांगितलं, खूप काही निर्णय खूप चांगले झाले. आम्ही तर एवढ्या मोठ्या मनाने सांगतो की महसूल मंत्र्यांनी इकडे येऊन बऱ्याचशा निर्णयांची घोषणा केली, परंतु महसूल मंत्र्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये हे मान्य केलं की महसूलमध्ये झालेला सगळ्यात मोठा घोटाळा जो मी माझ्या लक्षवेधीमध्ये मांडला होता, 155 कलमाचा गैरवापर. 155 कलम जे तुम्हाला कशाला दिलेलं आहे की जर तुमच्या 7/12मध्ये जर नुसती सुधारणा करायची असेल, तुमच्या 7/12मध्ये तुमच्या नावामध्ये चूक असेल, समजा प्रवीण दरेकरच्या नावामध्ये मध्ये काहीतरी गॅप पडलाय, स्पेलिंग चुकलंय किंवा शब्द प्रसाद लाड असं जर नावामध्ये जर काही फेरफार असेल तर तो करण्याचा अधिकार मला 155 कलमाखाली मला दिला आहे. परंतु त्या कलमाचा गैरवापर करून फक्त पुणे क्षेत्रामध्ये जे एक समिती नेमली होती, ज्या समिती देवल नावाच्या IAS ऑफिस अधिकाऱ्यांची समिती नेमली होती, त्या समितीने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये 3000 प्रकरणामध्ये जवळजवळ 167 तुमचे कर्मचारी, मग त्याच्यात तहसीलदार असतील, तलाठी असतील, ज्यांनी लोकांच्या लाखो हेक्टर जमीन ढापल्यात. 167 लोक. आणि हे बावनकुळे साहेबांनी मोठ्या मनाने मान्य केलं. मी प्रामाणिकपणे मी त्याच्या बाबतीत बिलकुल म्हणजे बावनकुळे साहेबांवरती हा माझा बिलकुल आक्षेप नाही आहे. परंतु पुढे काय, इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा झाला ना. मग जर ब्युरोक्रॅट्सवरती तुमची पकड नसेल तर तुम्ही कार्यक्षम आहात. ब्युरोक्रॅट्सवर पकड पाहिजे ना. 167 लोक तुम्हीच शोधले, मग तुमचा वचक असायला पाहिजे त्यांच्यावरती. मग त्यांच्यावरती असेल, आमचा पक्षावरती पक्षाचा विषय इकडून बाहेर आहे, परंतु इकडचा जो विषय आहे तसंच आहे. मग तुमच्या आमची बरोबरी आहे. चला तुम्ही मला बघून बोला, त्यांच्याकडे बघून हा नाही ठीक आहे. काय माझं भाषण ते लांबवत आहेत. मी ते मला ते त्यांना समजत नाही, त्यांची मला अशी समजते. अपेक्षा आहे. त्यांनी अभिनंदन आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली बाजू ते मांडतात, पण त्यांच्या मनातल्या ज्या काही खंत असतात त्यांचं अशी अपेक्षा आहे की त्या तुझ्या माध्यमातून येऊ देत बाहेर. म्हणून ते प्रोत्साहन देत आहे तुम्हाला वाटतं. त्याला बोलता येत नाही. म्हणून ते मला सतत बोलायला लावतात. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या 155 कलमाचा गैरवापर झाला. ह्याच्यामध्ये मी मागणी केली होती की कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करणार, कशा पद्धतीने तुम्ही याच्यावरती वचक बसवणार. त्यांनी मला सांगितलं होतं की त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर आम्ही काय कारवाई करणार हे सांगतो. त्यांनी काही कारवाई केली नाही. मग असं पण सांगितलं होतं त्यावेळेला की पुढच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला पूर्ण महाराष्ट्राचा ड्राईव्ह घेऊन, हे तर फक्त पुण्यामध्ये सापडले, पुण्यामध्ये 3000 प्रकरणं सापडली. म्हणजे महाराष्ट्रात काय झालं असेल, किती लाख हेक्टरचा घोटाळा झाला असेल हे ते सांगणार होते. आणि ते सांगणार कधी होते? या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी. आज अधिवेशनाचं शेवट आलेलं आहे. अधिवेशनाच्या शेवटापर्यंत आपण अजूनही कारवाईला गेलेलो नाहीये. महसूलच्या बाबतीमध्ये जर अजून 2 विषय, कारण मी आज जे विषय संपलेच नाही आहेत, मग इकडे यायचं, विषय मांडायचे, आपण विषय मांडायचे आणि निघून जायचं. शासन काही कारवाई करणार नाही. पुढच्या अधिवेशनाला नवीन विषय घेऊन यायचे. म्हणजे पूर्वीची म्हण होती ना, पुढचं पाठ मागचं सपाट, तसं आता झालंय आमचं मागचं सपाट. कोण बघतच नाहीये मागचे विषय काय ते. आणि म्हणून मी पुढचे विषय घेतच नाहीयेत. मी फक्त आज मागच्याच विषयावरती आहे. नाही, ते मागचे पळून जाऊ देत, जसे तुम्ही पळून आले राष्ट्रवादीतनं. का बोलायला लावताय? नाही असं आहे ना, ते पण पळूनच आलेले आहेत. आणि आता मग अजून त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या भाषेत बोलू का? तुम्ही मी मायनॉरिटी मध्ये आहे. आणि तुम्ही मूळ मुद्द्यावर आहे. नाही, मूळ मुद्द्यावर आता बघा ते सांगतायत असं मला. म्हणजे त्यांच्या या सगळ्या गोष्टी ते बोल नाही ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले नाहीत, ते बोलले मला.
आणि म्हणून माझं मत असं आहे की प्रशासनावरती पकड त्याच वेळेला येईल ज्या वेळेला तुम्ही कारवाई कराल. नवीन मुंबईचे विषय मी काढले होते. नवीन मुंबईच्या विषयामध्ये नवीन एअरपोर्ट जे झालं त्या एअरपोर्टला न्यू भारत कंपनीला तुम्ही दिलं. त्यांची 500 कोटी रुपये त्यांची रॉयल्टी बाकी आहे आणि हे शासनाने मान्य केलंय. मग 500 कोटी रुपये तुम्ही रॉयल्टी माफ करताय, त्यांना 500 कोटी रुपये त्यांचे वसूल करत नाहीये. याच्यावरती अजून कुठली कारवाई नाहीये. मी नवीन मुंबईतल्या क्वारीज, नवीन मुंबई, उरण, पनवेल, खारघर या सगळ्या भागात ज्या काय अनधिकृत क्वारीज चालतात यांच्या रॉयल्टी न भरता, यांच्याकडे कुठली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसताना तिथे लाखो रुपयाचं उत्खनन चालू आहे. महसूलचं काम तुम्ही सांगितलं ना की पुस्तक काढलंय, मग पुस्तक काढलंय त्याच्याबरोबर ह्या पुस्तकात हे पण चॅप्टर माझे ऍड करा की महसूलच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं किती करोडो रुपयाचं नुकसान महसूल चोरला जातोय याचं देखील एक श्वेतपत्रिका येऊ देत. तुमचं पुस्तक तुमच्या अभिनंदनाचं पुस्तक आहे, मग तशी श्वेतपत्रिका काढा की तुमच्या महसूलच्या बाबतीमध्ये उत्पन्न तुमचा मेन स्तोत्र काय. उत्पन्नाचं महसूल एक चांगलं खातं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या राज्याची आर्थिक घडी बसवली जाते. त्या घडीच्या खालीच जर चोऱ्या होत असतील आणि त्याचाच जर लोक लुटारू असतील तिकडे, तर महसूल मंत्र्यांच्या बाबतीत माझा बिलकुल, मी पुन्हा सांगतो, आक्षेप नाही. परंतु आता वेळ आलेली आहे की या सगळ्या चोरांना धडा शिकवण्याची आणि त्याच्या बाबतीत ते काय कारवाई करतात हे आम्हाला बघायचंय. हा, त्यांच्या 7/12 बरोबर चांगली सूचना केली. त्या 167 लोकांची नावं 7/12 काढून टाकली पाहिजेत. आणि म्हणून मागचे जे विषय आहेत हेच अजून सुटलेले नाही आहेत, तर पुढचे विषय मांडायचे कुठे आहेत. कारण बाकीचं तर प्रस्तावावरती आमच्या वतीने अंबादास दानवेजी बोलले, सतेज पाटील बोलले, बाकीचे सदस्य बोलतील. परंतु ज्या ज्या गोष्टी ह्या सभागृहात बघा, ह्या सभागृहाचं एक महत्व आहे. मी देखील खूप वर्ष हे सभागृहाचं महत्व बघितलंय. एकदा सरकारने एखादी गोष्ट कबूल केली तर पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्हाला कधी वाट बघावी लागत नव्हती. पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर त्या अधिकाऱ्यांवरती असेल किंवा हा इकडे जो एकंदर जो प्रतिनिधी येतो ना, हा फार आशेने येतो. आता हे काल जे 17 लोक आलेत ना, त्याच्यातले बरेचसे नवीन आहेत. ते एक स्वप्न बाळगून आले असतील की आम्ही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत जातोय. ही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. ज्या वेळेला 6 वर्ष पूर्ण होतील ना आणि त्यांचा इकडे निरोपाचा समारंभ असेल ना, त्या दिवशी त्यांच्या लक्षात येईल की आपलं काहीच झालं नाही. 6 वर्ष असे टाइमपास झाला, आपले काहीच प्रश्न सुटले नाहीत. मग ते सरकारमध्ये असू देत किंवा विरोधात असू देत. माझी पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, चौथ्या टर्ममध्ये कधी मला असं वाटलं नाही. मी इथे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील मी फार कमी सत्तेमध्ये सहभागी असलेला कार्यकर्ता आहे. मी बऱ्याच वेळेला विरोधात आहे, पण विरोधात असताना देखील विरोधी पक्षनेत्याने किंवा विरोधी पक्षाने आवाज उचलला की सत्तारूढ पक्षाने त्याला प्रतिसाद दिलेलाच आहे आणि त्याचे देखील प्रश्न सोडवण्याचं काम हे नेहमी सत्तारूढ पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी अभिनंदनासाठी ते पण पात्र आहेत. पण आता काय झालंय, आता तुमच्याकडे आकडा एवढा मोठा झालेला आहे की तुम्हाला असं वाटतं की कोणाचं काय विचारलं नाही तरी चालेल, कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, कोणी काही बोलो आपण निघून जायचं, बोलायचं हा इकडे. पूर्वी कुठल्याही मंत्र्याची अशी हिंमत नव्हती की प्लॅटफॉर्मवरती, ह्या सभागृहाच्या फ्लोअरवरती एखादा शब्द दिला तर तो न पळायची. इकडे कधी मी प्रॅक्टिस बघितलेली नाही. इकडे एकदा शब्द गेला, आज घेतली ना. मी परत सांगतो, चांगल्याला चांगलं बोलणार आहे, चांगल्याला चांगलं बोलणार आहे मी. आज तुम्ही घेतली बैठक, मी बैठकीला आलो बैठकीला आणि तुम्ही बैठका घेता. परंतु मी आता हे जे सांगतोय, मी काही खोटं सांगत नाही, रेकॉर्डवरच सांगतोय. जे काय झालंय तुम्हाला खरं म्हणजे काय माहितीये ना, आजकाल तुम्ही फुटबॉल चालू आहे, नाही आता उदाहरण सांगतो, फुटबॉल चालू आहे, तुम्ही बघा बदली खेळाडूच गोल मारतोय, बदली खेळाडू गोल मारतोय, ते बदली आहेत. तुम्ही वर्ल्ड कपचा बोलताय का दुसरा काय? मी वर्ल्ड कपचा बोलतोय. वर्ल्ड कपचा मी काय म्हणलं, गोल मारतोय पण बदली खेळाडू मारतोय. तुम्ही मी फुटबॉल प्रेमी आहे, मी सगळ्या मॅचेस बघतो आणि त्याच्यामुळे मी बघतो की कोच बदली खेळाडू कधी पाठवतोय.
ह्या सभागृहाला आता बदली खेळाडू येऊन येऊन तो खेळाडू आता परमनंट व्हायच्या मार्गावर आहे. आता आम्ही वाट बघतोय की नगरविकास खातं त्यांच्याकडे कधी जाते. नाही नाही, आता असं आहे ना की तुमची आम्हाला, अरे तुमची आम्हाला एवढी सवय झाली आहे की आता आम्हाला असं वाटायला लागलंय की हे खातं तुमच्याचकडे आहे. तर विषय असा आहे की प्रशासनाची पकड ही सरकारवर असायला पाहिजे, ब्युरोक्रॅट्सवर असायला पाहिजे. ब्युरोक्रॅट्स जर मस्ती करत असतील, ते जर तुमचं ऐकत नसतील, तर तुम्ही घोड्यावरती बसून काही फायदा नाही. हे माझे विषय आहेत. या विषयामध्ये छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी कुठे दररोज आम्ही ह्या सगळ्या विषयावरती आदळआपट करत बसायची. मागच्या वेळेला मी अमरावतीचा एक विषय काढला, ती देखील सभापतींकडे बैठक झाली. अमरावती येथे AWSच्या ज्या काही राखीव प्लॉट सर्वसामान्य लोकांना द्यायचे आहेत, जे EWS मध्ये बसत आहेत, ज्यांची EWSची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ते त्या निकषामध्ये बसतात. आता नगरसेवक पण ते प्लॉट लागतात. ते सिद्ध झालेलं आहे, रेकॉर्डवरती आहे, तरी त्यांच्यावरती कारवाई नाही. नगरसेवक कसा EWS मध्ये बसू शकतो? अरे प्रामाणिक असला त्याचा पगार जरी दिला ना तरी तो मिनिमम वेजच्या वरती आहे. त्याच्यामुळे तो EWS मध्ये बसू शकत नाही. त्याचं मानधन त्याच्यापेक्षा जास्त आहे, अगदी खूप प्रामाणिक असला तरी, म्हणजे तुझ्यासारखा. म्हणूनच म्हटलं, तर ते माझं मत असं आहे की मी नवीन काहीच सांगत नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कोण जुमानत नाहीये त्या जुमानण्यासाठी आमचा हा विषय आहे. आजचा विषय खरा म्हणजे मी एवढ्यासाठीच मांडतोय की मी खरं बोलणार नव्हतो, पण दरेकरांनी सांगितलं की तुम्ही कधीच आमचं कौतुक करणार नाही का? तर कौतुक करणं हे तुमचं काम आहे, आरसा दाखवणं आमचं काम आहे, ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय. आता साधी गोष्ट आहे, मुंबईमध्ये आम्ही जातो. आता मला कालच असं कळलं की मुंबईमध्ये एक 20वा रेस्ट हाऊस आहे आपल्या वरळीला, आम्हाला माहीत पण नव्हतं, काल कळलं. तिथे एक अधिकारी आहे, हा अधिकारी 30 वर्ष कांतीलाल जैन नावाचा माणूस बसलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर. 900 स्क्वेअर फीटचं ऑफिस बांधून, हा पत्रकार आहे, 930 वर्ष नाही 30 वर्ष 900 स्क्वेअर फीटचं ऑफिस बांधून आपल्या सरकारच्या रेस्ट हाऊस मध्ये बसलेला आहे. मला हे कळलं का? आपल्या तुमच्यातल्या एका आमदाराला काल रूम मिळाली नाही, त्याने मला सांगितलं. हे नाही हे हे नाही ताबडतोब कारवाई का व्हायला पाहिजे की हा कोण माणूस आहे कांतीलाल जैन? 30 वर्ष बसलेला आहे तिकडे आणि तो सुद्धा ऑफिस टाकून तिथेच राहतोय आणि आपल्या आमदारांना रूम मागायला गेले तर रूम नाही मिळत. अरे एवढा मोठा कोण झाला तुमच्यापेक्षा मोठा? त्याचं नाव दैनिक पोलखोल आहे, तो ब्लॅकमेलर आहे असं कळलेलं आहे आणि सरकारच्या वास्तूमध्ये बसून ब्लॅकमेलिंगचं काम करतोय. आता असे जर अधिकारी तुम्ही ठेवले, माझं हेच म्हणणं आहे, सरकार चांगलं आहे म्हणतात ना, कदाचित असेल, पण ज्या प्रशासनावरती तुमची जर पकड नसेल तर ते सरकार काय कामाचं नाही, असं माझं दुसरं मत आहे. म्हणूनच म्हटलं की मी नाही कारवाई करायची आहे. प्रसाद लाड तुम्ही मला नका सांगू. हे जे अरे आता मी आणि हेच तर मी सांगतोय की मी मागणी केली तर समजू शकतो कारण मी विरोधात आहे, पण मागणी तुम्हीच करताय. मागणी तुम्हीच करताय, हेच तर मोठं आहे की खूप दुःख तुमच्या मनात दडलेलं आहे, जे तुम्हाला बाहेर काढता येत नाहीये, ते 259च्या निमित्ताने बाहेर काढतोय. चला, तर माझं एवढंच म्हणणं आहे, खरं म्हणजे खूप विषय आहे, पण आपण उपसभापती म्हणून बसलेले आहात, आपण बेल मारलेली आहे. खरं म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे, 259च्या प्रस्तावानिमित्ताने आता मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे एवढा चिडाचिड व्हायचं काय कारण नाही. मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये एक हां तिथं येतो ना शेवटी, तिथे देवागाथा नावाची
मुख्यमंत्र्यांची वेबसाईट आहे. आता त्याच्यावरच सगळं आहे. आम्ही काय त्याच्यातले कुठलेही आकडे आम्ही स्वतःहून आणलेले नाही आहेत. ही त्यांचीच वेबसाईट आहे. जसं यांनी सांगितलं की कुठल्याही वेबसाईटला ते सापडत नाही, पण मला काल रात्री सापडलं. देवागाथा नावाची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती हे सगळं मिसिंग लिंकचं जे काही प्रकरण आहे हे सगळं दिलंय. त्याचे कसं सुरू झालं, कुठल्या टप्प्यावरती काय झालं, कुठल्या टप्प्यावरती किती पैसे होते, कुठल्या टप्प्यावरती किती पैसे वाढले, कुठल्या टप्प्यावरती कोणाचं काय काम होतं. आता हे तुम्हालाच शोधायचं आहे की एस्केलेशन झालं ते कशासाठी एस्केलेशन झालं, सुरुवातीची कॉस्ट काय होती, शेवटची कॉस्ट काय होती, ती शेवटची कॉस्ट का वाढली, आणि ती जर वाढली असेल तर ज्या कामाच्या दर्जासाठी एवढे पैसे खर्च केले तो कामाचा दर्जा तुम्हाला मिळाला की नाही, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता उद्या तुम्ही जो किती हजार कोटीचा प्रोजेक्ट आणताय मुंबईसाठी, पुढं 13,000 कोटीचा प्रोजेक्ट आणताय, आणा ना. मुंबईसाठी तुम्हाला चांगलं करायचं असेल तर आणा, परंतु त्याच्यावरती अधिकाऱ्यांचं राजकारण्यांचं पर्सेंटेजवरती लक्ष ठेवून कुठला प्रोजेक्ट आणू नका. प्रोजेक्ट आणा, मुंबईच्या लोकांच्या हिताचा आणा, लोकांच्या मदतीसाठी असेल जरूर आणा. आणि सत्ताधाऱ्याचं एक काम आहे लोकांसाठी आणणं, परंतु ते आणताना जसं झाडं पडतायत याचं कारण सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की कॉन्क्रिटीकरण झालंय. आयुक्त मॅडम सांगतात कॉन्क्रीटमुळे पडलं नाही. मी आता तुम्हाला 10 रस्ते दाखवतो जे कॉन्क्रिटीकरणाच्या निकषामध्ये बसत नाहीयेत. तुम्ही 3 मीटरचे रस्ते, 4 मीटरचे रस्ते, 5 मीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करायला जाणार तर सोसायटीच्या आतमधली झाडं पडणार नाहीत. कुठून मिळणार त्याला पाणी? आणि मग अशा पद्धतीने झाडं पडली, त्याच्याखाली गाड्या गेल्या तर जबाबदार कोण? आणि म्हणून माझं एकच म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांनी सत्तेचं सारथ्य करावं, पण ते सारथ्य करताना प्रशासनावरची घट्ट पकड त्यांनी सुटू देऊ नये. या प्रशासनावरची घट्ट पकड तुमची सुटलेली आहे आणि म्हणून या 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी ह्या सरकारला ही मागणी करतो की माझ्या 2-3 मागण्या आहेत. एक तर तुम्ही जेवढ्या SIT ज्या बनवलेल्या आहेत या SITचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला मिळावा. महसूल खात्याचं तुम्ही जो काय आता पुस्तक काढलं तसंच महसूल खात्याच्या याच्यापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींवरती आपण काय कारवाई केली ती उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचं ते गेस्ट हाऊसचं मी तुम्हाला सांगितलं, अशी खूप प्रकरणं आहेत. पण तसं झालं तर फक्त मलाच एकट्याला बोलावं लागेल, पण अजूनही बाकीचे साथीदार आहेत, बऱ्याच लोकांना अजून बोलायचं आहे. म्हणून मी फक्त विरोधी पक्षाच्या नांदेडचा ब्रिज पडलाय. आता नांदेडचा ब्रिज पाडायला का आम्ही गेलो होतो? त्या गाडीवर झाड पडलाय, पण ते म्हणणार नाही त्यांना कदाचित गाडी बदलायची असेल. असंच आहे ना ते. आता नांदेडचा ब्रिज पडला, आता कोणी पडला? काहीतरी त्याच्यात ढिसाळपणा झाला असेल, आत्ताचाच ब्रिज आहे. तर या सगळ्या गोष्टी प्रशासनावरच्या पकडीच्या गोष्टी आहेत, त्या आपण कराव्यात. आमच्या मागणीला केवळ आम्ही बोलतो, आपण विरोधी पक्षात होतो, आपण एकत्र पण विरोधी पक्षात होतो, तेव्हा मला आठवत नाही की आपण सत्ताधाऱ्यांचं कधी कौतुक केलं होतं. सत्ताधाऱ्यांचं कौतुक त्याच वेळेला होईल ज्या वेळेला आम्हाला पण असं वाटेल की सत्ताधारी देखील आमचा मान सन्मान ठेवतायत, आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं येत आहेत, आम्ही ज्या मागण्या करतोय त्याला सकारात्मक प्रतिसाद देतोय, आम्ही देखील कौतुक जरूर करू. परंतु केवळ राक्षसी बहुमत आहे म्हणून विरोधकांना चिरडून काढायचं या वृत्तीने जर सरकार चालवणार असाल तर त्याचा आम्ही जरूर निषेध करू. आणि म्हणून 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी हा निषेध करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आता मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो किती नावं राहिलेली आहेत. मी सिक्वेन्स पण वाचून दाखवतो, तुम्हाला हात वरती करायची गरज लागणार नाही.